हे तू स्टिकर किती छान आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणत्या महापुरुष न टोचणारा पाहिजे हा स्वप्नाला. हा नाही टोचत. गुगळीत पण आहे कपडा. हा गुळगुळीत कॉलेज तरी काटे बिटे आले तर त्याच्यामध्ये हाय. काय नाही आम्हाला ते स्टिकर घ्यायचे आणि ते हे बोन आपण दोन हातात घालायला होतं. हा काय झेंडे हे टाकून देतात काय घ्यायचे लाड झाडं घ्यायचे का हो लाडून ते शर्ट पण घातलंय आजच. टाकून देतात झेंडा पण मला लागत नाही. स्वप्नाला नाही लागत. ते स्टिकर का काय घ्यायचं ना वाटतं तुला. ते स्टिकर घ्यायचं. गर्दी लय मोठी आज. गर्दी फुल ते नाही ते मला त्याला प्यायचे हा बघा आता प्यायचे ते नुसतं 20 रुपयाला येतो. त्याला प्यायचे त्यामध्ये लाडू 20 रुपये. तुमच्या गाडीला पण घेतलं काय त्याच्यामध्ये. दोन दोघाचे दोन ते दोघाला 2 स्टिकर दिलवाले पण आणले. डिलिव्हरी आणले ना. कोणत्या डिलिव्हरी छान वाटायले. आत्ताच नका काढू ते. सकाळी माझ्या गाडी गेलो होतो मंडीत. इतकी गर्दी आहे ना, खूप सारी गर्दी. आजच रात्री शॉपिंग हे झाली. उद्या 15 ऑगस्टची शॉपिंग चालली आहे. स्वप्नाला फुल ड्रेस घेतला स्वप्नाला आणि छोट्या मोठ्या वस्तू काही घेतल्या. आता उद्या सकाळी लवकर उठावं लागेल. स्वप्नाला डान्स घेतलाय तर त्याची प्रॅक्टिस पण करत होती. तिला ऑलरेडी डान्स येतोय छान, तर प्रॅक्टिस करत होती डान्सची. तर आता बघू उद्या कसं काय होतं 15 ऑगस्टचं. आतापासून तयारी हे चालू. मला हे घ्यायचे, मला ते घ्यायचे आणि सकाळी लवकर उठायला. आता लगेच अलाराम हे लावून ठेवते सकाळी लवकर उठायला. होय स्वप्नाच्या 4 तास. मला वाटतं तुम्ही आताच शाळा स्वप्नाच्या तू काय कर, आज रात्र झोपूच नकोस. आजची रात्र नको झोपू. ड्रेस घालून येऊन बघू का? हा ते टॉप घालून बघ, मग तुला ना फिट करून देते. माझ्या गाडीचं पण हो आमचं पण आणलं. तुमची गाडी स्वतंत्र. हे गाडीचं हे मला कोणासाठी आणलं? लाडू आज घालून बस. हे तीन आणलं. हे वाला आणि हे वाला पण आणलं. झेंडा वंदनचा ड्रेस घालून बसलाय. बघ स्वप्नीला घालून दाखव बरं टॉप तुझा. बरं आहे. बोल काय म्हणतोस. आणि शेतकऱ्याला आणि तर किती मेहनत करायला लागते आपली इंडियाला जितावा. त्यामुळे तू भाषण घ्यायचंच ना लाड्या. मी तुला शिकवलं असतं ना. तूच नाही बोलली. तुमचे सबस्क्रायबर बघा आधीच नाही सांगत, पुन्हा बोलती. नाही ना, तुला शिकवलं असतं मी भाषण कसं करायचं इंग्लिश मधून. इंग्लिश नाही मराठी. बरोबर. लाडू काय करायला लागलाय. काय लाडू छान दिसायला लाडू. तर चालली आता तयारी झाली 15 ऑगस्टची. आता बघू उद्या सकाळी काय होतंय. तर आता भेटू सकाळीच. हाय लवकर उठायचे आता सकाळी लाडू. दिवसभर नाही रात्रभर झोपूच नको तू. आता भेटू सकाळी कसा होतोय त्यांचा 15 ऑगस्ट. तर बघूया.
बरोबर 5 वाजता उठलो आणि त्यांचं दोघांचं आवरायला घेतलं, कारण टीचर म्हणले की 6 वाजता यायचं, तर 6 वाजता रॅली निघणार होती. तर फास्टमध्ये आवरलं, तर टायमामध्ये आवरलं. दोघांचेच रात्री इस्त्रीचे कपडे हे करून ठेवले होते, म्हणजे जेणेकरून सकाळी आपलं आणि ह्यांचं बघताना आपलं पण बालपण आठवतं आपल्याला, की काय आपण पण असंच रेडी होऊन सकाळी एक्साइटमेंटमध्ये जात होतं. तर खूप आठवण येते आपल्याला पण लहानपणीची, आणि आत्ता आपण मुलांना करतोय, आणि लहानपणी आपण खुद रेडी होऊन स्वतः रेडी होऊन जात होतं. तर खूप आठवण येते. असं काळ बदलतो ना, तर त्यांना रेडी हे करून झालं, आणि स्वप्नाचं झालं होतं, तिचं स्टिकर हे चिटकवायचे बाकी होते. लाडूला कुठे लावायचं? लाडूला आम्ही हाताला लावणार. मला गालालाच आवडतं. 6 वाजत उलट आले. काढलं तुम्ही झेंडा. आता चहा करायचा आहे. तुझं बरी नाही एकाच घालायला. मला 2 घालायला पाहिजे. काही बाई करते. पप्पानी कोणता टाइम लावला होता? जायचा टाइम लावला होता. घडी मध्ये लावला 4:30चा. 1 वाजला नाही अलार्म. म्हटलं उठवलं काय ह्याने मग. कोणी उठेल? आता हे 6 टाइम माझं खेळायला जायचं टाइम. तुम्ही नाही उठले, मीच उठले. चला मग आपण सगळे जाऊ आता. बघू तुझ्या दोन्ही गालावरच. इकडून छान वाटायलंय. बघ 6चा अलार्म लावला आता. माझं कंटिन्यू तसं. लाडूचं झालं का? लाडूचं आपलं मस्त है की नाही, सिम्पल मेकअप. हे ते तिकडे जायचंय का? तिथे बरोबर 6 वाजले होते. आपलं जायला 2. तर माझं चहा पाणी हे झाले, आणि स्वप्नाला लाडू सकाळीच उठून मी लवकर उठले होते. 5 वाजता उठले होते. तर त्या दोघाला उठवलं, त्यांचं आवरलं, आणि मग ते गेले त्यांचं आवरून हे करून. आता येतीलच थोड्या वेळामध्ये. माझं आवरायचं बाकी आहे, घर हे. तर आता बघू का म्हणतात आल्यावर. मला तर जाणंच नाही झालं. मला वाटत होतं जा, परत माझं आवरा, परत साडी हे वेअर करा, ते करा. मग खूप कंटाळा आला, आणि घरात पण खूप काम हे पडले, त्याच्यामुळं ना मी गेलेच नाही त्यांच्या स्कूलमध्ये. तर हेच गेलेत आता आणायला. त्याचा कॉल आला होता, म्हणजे आमचं झाले सगळं, या आम्हाला न्यायला. तर आता बघू दोघंजण आल्या कसं काय झालं. 15 ऑगस्ट त्यांच्या स्कूलमध्ये तसं छान असते, भाषण हे वगैरे असते. आणि स्वप्नाजनी पण ना तिने सॉन्गवर डान्स होता तिचा, तर केला असेल तिने पण डान्स. तर तिला अगोदर छान होतो डान्स. तर बघू आता काय म्हणते आल्यावर दोघंजण. आणि मी आता आवरते माझं घरातलं काम. हे चहा पाणी तर झाले. सकाळी लवकर उठले होते, तर उठूच वाटत होतं, पण आता काय एक दिवस तर मुलांसाठी उठावंच लागते आपल्याला एवढ्या सकाळ सकाळ. तर आता मी आवरते, आणि ते आल्याच्या नंतर मग बोलते. मग कसं झालं? होय, बिस्किट पण भेटले, खाल्लेस का नाही? कशी सर्दी झाली ग पिल्लूला. खोकला आलाय ना. खोकला पण आलाय, सर्दी पण झाली. सुट्टी भेटणार त्याला, त्याच्यामुळे. ही पोरगी बघा कसला मेकअप करून गेल. आणि आम्हाला द्या. तुझं शाल तसंच आहे सगळं. तर आणि डान्स केला का ग? कसा झाला? छान झाला. खरं गालाकड डान्स म्हणजे हा स्वप्न जास्त छान डान्स करते ना, त्याच्यामुळे तिच्याकडेच बघते ना.
आणि तुझ्या त्या ह्याला काय म्हणले गालाला? सगळं म्हणत होते हे तू स्टिकर किती छान हे केलं लावलंयस का ते हे केलं चिटकवलंयस. म्हणलं मी चिटकवलंय चिटकवलंय स्वप्न. माझे मित्र पण बोलायला होते हे काय मी बोलले की म्हणले असं ते किती माझं छान आहे. sticker आणलं. तुझ्या मित्रांनी कुणी नाही ना चिटकवलं तसं? कुणी नाही ना चिटकवलं तुझ्यासारखं? मम्मी काय मुलींनी चिटकवलं पण ना त्यांचं खूप हे आलं. कसं म्हणजे बरोबर नव्हतं ना आलं तुझं? बघ किती छान आलं. एका मुलीनी तर ते हे कलरचे वॉटर कलर असतात ना त्यांनीच असं करून लावलेलं. हा त्याला कसं काय केलं? तुझं लई छान आले. राहू दे आता, जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत ठेव. मग मी हा ड्रेस पण जसं तसंच ठेवणार आहे व्हिडिओ. अगर व्हिडिओ काढला की काढून ठेवते. सगळे डाग करशील. व्हाईट हे आहे ते टॉप आहे चांगला कुठं घालायला. कसं वाटलं मग 15 ऑगस्टचा लय छान वाटलं. स्वातंत्र्य दिवस? हाय हा स्वातंत्र्य दिवस. आणि बाबासाहेबांच्या पाया पण नाही पडला. हा नाही. सांग ना मग स्वातंत्र्य दिवसाचं काहीतरी बाबासाहेबांविषयी सांग ना. घोषणा दिल्या त्या. काय काय दिल त्याच घोषणा? घोषणा कुठे दिल्या? आणि काय काय दिल त्या रे? ते काय तुटन ते तिथं नाही लावायचं. ते तिथं नको लाडू लावते तुटून जाईल. नाही रील्स काढा आता तिच्या लेकीच्या. काढा हो तिच्या. ड्रेस घातलाय. मग ड्रेसचा काय फायदा बरं? ड्रेस घालून काय फायदा मग? हा बोल. एक तुला प्रश्न विचारू? विचार. मी तर देश कसा स्वतंत्र झाला हे देश कोणी बनवला? देश सगळ्यात थोर महापुरुषांनी मिळून स्वातंत्र्य झाला आणि त्यांनी पुढं नेलं देशाला. आणि देश कोणी बनवला? आपणच माणसांनी सगळ्यांनी मिळून एकत्र देश पुढं नेला. आणि माणसं कोणी बनवली? माणसं ते देवानी आपोआप तयार झालेत ना. ते प्रकट झाले. ते प्रकट नसतेच होत. ते बंदर पासून माणसं तयार झाले. नंतर अगोदर ना आपण बंदर होतात आणि मग नंतर मग आपण हळूहळू मग माणसासारखं तयार झालो. मग खूप सारे माणसं आले. मग देश बनला. आपला भारत देश बनला. खूप सुंदर. हाय खा आता बिस्किट. मग काय ग स्वप्नाच्या तिकडं लाडू कसं झोपलाय. तुझं झाला का मेकअप? तू तर आता दिवसभर खेळत बसलीस ना, झोपली नाहीस? नाही झोपले, मला भूक लागली जेवायला द्या. तर मी ना दुपारपासून झोपले होते. सकाळी लवकर उठले तर काय दिवसभर शूटच नाही केलं. आणि लाडू पण झोपलाय तो खूप. ही तर झोपलीच नाही है ना. सकाळी 5 वाजताच उठली तरी पण नाही झोपली. तर आता झाली संध्याकाळच झाली डायरेक्ट. मी तर झोपतच नसते दुपारी, पण आज लवकर उठले होते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं झोपावा. थोडंसं झोपले आणि मग आता करते स्वयंपाक हे. तर दुपारी लाडूचा व्हिडिओ हे काढला तर मी इथे टाकते व्हिडिओ, तो बघा कसा आलाय. तर डबल रिटेक घेतलं त्याचं. म्हणजे छान बोलत होता, म्हणजे त्याला एवढं सांगावं नव्हतं लागत तरी पण. आणि चांगला व्हिडिओ आलाय 15 ऑगस्टचा त्याचा. म्हटलं चल त्याला जे जे विचारते ते सांग. आणि तो सांगत पण होता लवकर. बुद्धांश माझ्या प्रश्नांचे उत्तर दे आता. तर आपला भारत देश कधी स्वातंत्र्य झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी. आता दुसरा प्रश्न. तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणत्या महापुरुषांचं योगदान होतं? महात्मा गांधी, भगत सिंग.
तर आता पुढचा प्रश्न. तर आपल्या भारताचे संविधान कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. ओके. आता पुढला प्रश्न. तर भारत देश स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आणि आपला राष्ट्रीय ध्वज? तिरंगा. तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाले? 19. आहे ना स्वप्नाजा. आणि हिला म्हणलं तुझ्या स्कूलमध्ये भाषण घे, तर ती नकोच बोलली. तर तिने नाही घेतलं, तर तिने डान्स घेतला स्वप्नाजानी. तर काय आजचा दिवस काय झोपण्यामध्येच गेला आहे. होय हो, उठा ना. ते तर खूप वेळ झोपते. संध्याकाळ झाली तरी अजून त्यांची झोप नाही गेली वाटतं. आणि लाडू पण अजून झोपलेलाच आहे. आता काय माहिती कधी उठतो. तर आता मी करते स्वयंपाक. आता बघते काय करायचं स्वयंपाकाला. कशी झाली भाजी? छान झाली का? तिकडे लाडू आपला दादा आले. तर माझा स्वयंपाक हे झालाय. बटाट्याची भाजी केली होती आणि ब्लॉग बघायला आहे. हां, आपले बड्डेचे ब्लॉग बघायला लाडू. तर माझं आवरलंय आणि ते दोघं जण जेवण करतायत. आमचं अगोदरच झालंय जेवण. तर संध्याकाळी माझं एवढं काही नसते, थोडंफार असलं तर चालते. दुपारीच मी जास्त म्हणजे करत असते आणि संध्याकाळी एवढं काही नाही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तर झालेत का आता? तुझा दात कधी उगणार आहे? ती पाठीमागं भूतीन. भूत लपलं, पाठीमागं भूत आलंय. चला जेवण होते त्यांचे आणि मी आता आवरते घरातलं. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अशाच भेटू एका छानशा व्हिडिओसाठी. तोपर्यंत काय करायचं बाय बाय कर. तुम्ही